देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद तर्फे सुरू करण्यात आलेल्या देवगिरी बँक फिटनेस क्लब तर्फे आयोजित आरोग्यम धनसंपदाच्या आजच्या सत्रात मी सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करते. आजच्या प्रशिक्षणाचे प्रशिक्षक ईशानी देशमुख मॅडम, बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे तसेच सर्व कर्मचारी वृंद व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत करून चला सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. आता मी आपल्या कार्यक्रमाच्या प्रशिक्षिका ईशानी देशमुख यांचा परिचय देऊ इच्छिते. ईशानी देशमुख मॅडम यांनी BSc होम सायन्स विथ न्यूट्रिशन ऍज अ मेजर त्यांनी केले आहे. मॅडम योगा ट्रेनर आहेत. ईशानी मॅडम यांची खूप यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आहे. तसेच मॅडम या मॅट पिलेटिस ट्रेनर आहेत. तसेच मॅडम पॉवर योगा ट्रेनर देखील आहेत. मॅडम ऑनलाईन योगा आणि पिलेटिसचे क्लासेस घेतात आणि सध्या फ्रीलान्सर्स न्यूट्रिशनिस्ट म्हणून काम करतात. ईशानी मॅडम तुमचे खूप खूप स्वागत. मी विनंती करते की आजच्या प्रशिक्षणास सुरुवात करावी. नमस्कार सगळ्यांना, परत एकदा धन्यवाद. देवगिरी बँकेचे अध्यक्ष आणि देवगिरी बँकेची सगळीच टीम यांच्या सहकार्यासाठी थँक्यू. आणि उपस्थितांचे खरंच खूप खूप आभार. तर आपण आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया. आपल्या आजच्या सेशनचं हायलाइट आहे वेट लॉस, योगा फॉर वेट लॉस. सो वेट लॉस ही खूप आजकाल वॉन्टेड अशी गोष्ट आहे. म्हणजे सगळेजणच वेट लॉसच्या मागे धावताना दिसतात. तर योगा थ्रू आपण ते कसं अचीव करू शकतो. तर वेट लॉस असं न बघता आपली ताकद वाढवणं किंवा हृदयाचं आरोग्य वाढवणं किंवा आपण जे डेली कामं करतो त्याच्यामध्ये आपल्याला कुठली अडचण न घेता आपण ती कामं करणं अशा दृष्टीने बघायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे वेट लॉस आपण नक्कीच अचीव करू. तर आपण सुरुवात करूया सेशनला. सगळ्यांनी मॅटच्या मध्यभागी सुखासनात बसायचं. मांडी घालून दोन्ही पाय क्रॉस मध्ये ठेवायचे. पाठ ताठ ठेवायची आहे. दृष्टी समोर, हात गुडघ्यांवर. हळूहळू डोळे बंद करायचे आणि श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं. दीर्घ श्वास घ्यायचा. हळू एक्झेल करत छाती मोकळी करायची आहे. परत एकदा दीर्घ श्वास आणि स्लोली एक्झेल. श्वासावर पूर्ण लक्ष केंद्रित करायचंय. माइंड अँड बॉडी कनेक्ट करायचंय. एक्झेल आउट. हात जोडायचे छातीच्या समोर मध्यभागी. सगळ्यांनी एक ओंकार फॉलोड बाय 3 शांती चॅन्ट करायचा. इनहेल विथ एक्झलेशन स्टार्ट. शांती शांती शांती. हात सोडायचे आहेत. हात परत गुडघ्यांवर. डोळे उघडायचे आहेत आणि आपण वॉर्मअप एक्सरसाइजने सुरू करूया. तर आधी पाय हे मॅट वर स्ट्रेच करायचे आहेत. थोडा डिस्टन्स ठेवायचा आहे पायांमध्ये. हात मागच्या रेषेने थोडासा आधार घ्यायचा हातांचा आणि अँकल रोटेशनने सुरुवात करायची. अँकल रोटेट करायचा. 5 4 3 2 1 आणि रिव्हर्स. 7 6 5 4 3 2 1.
ओके, आता पॉइंट करायचे आहेत टोज समोर आणि फ्लेक्स स्वतःकडे. परत एकदा बाहेरच्या दिशेने स्वतःकडे. 1 2 1 2 1 2 1 2 1 2. रिलीज करायचं आणि आता बटरफ्लाय पोझिशन मध्ये म्हणजे बद्ध कोणासनात बसायचं. इंटरलॉक फिंगर्सनी पाय होल्ड करायचे आहेत आणि हळूहळू खालच्या दिशेने वाकायचं. जितकं जमेल तेवढं खाली जायचं आहे. एक्झेल करत, इनहेल करत परत एकदा वर यायचंय. दोन्ही इनर थाईज वर कम्प्लीट स्ट्रेच घ्यायचा आहे. दोन्ही थाईज जमिनीच्या दिशेने स्ट्रेच करायचे आहेत आणि देन हळूहळू खाली वाकायचं आणि हळूहळू हळू वर यायचं. लास्ट टाइम, थर्ड टाइम परत एकदा एक्झेल करत खाली आणि इनहेल करत वर यायचं. पाय मोकळे सोडायचे. परत एकदा सुखासनात बसायचं आणि आता हात फिंगर स्ट्रेच करायचे आहेत आणि फिस्ट स्ट्रेच फिस्ट स्ट्रेच फिस्ट स्ट्रेच फिस्ट स्ट्रेच फिस्ट. रोटेट करायचंय मनगट. हळूहळू ओपन अप करायचंय. फोरआर्मच्या इथून स्ट्रेच जाणवला पाहिजे. 5 4 3 2 1. रिव्हर्स. 5 4 3 2 1. हँड रिलीज करायचे आहे आणि मॅटच्या मध्यभागी उभं राहायचं. ताडासनात उभं राहायचं. हिप विड्थ डिस्टन्स, हात कमरेवर आणि आता मान ही उजव्या दिशेला आणि विदाउट एनी जर्क ऑर फोर्स डाव्या. उजव्या साईडला, डाव्या साईडला. कुठल्याही फोर्सनी किंवा जर्क देऊन मान वळवायची नाही. वर खाली, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन. बॉडी रिलॅक्स करायची आहे आणि ताडासन सोडायचं. आता मॅटच्या फ्रंट साईडला उभं राहायचं. ताडासनात उभं राहायचंय. हिप विड्थ डिस्टन्स, knees soft, core active, glutes active, shoulders roll back, hands to your side आणि दृष्टी समोर. आपण सूर्यनमस्कार आणि वेट लॉसचं सेशन सुरू करणार आहोत कारण सूर्यनमस्कार हे हृदयाच्या आरोग्यासाठी, आपल्या फ्लेक्झिबिलिटीसाठी आणि स्ट्रेंथ या तीन कॅटेगरीजना कव्हर करतात आणि बॉडी टोनिंगसाठी सूर्यनमस्कार खूप इम्पॉर्टंट असतात. सो आपण सुरुवात करूया सूर्यनमस्कारांनी. ताडासनात उभं राहायचं. हात ऍक्टिव्ह ठेवायचे आहेत. पाम ऍक्टिव्ह. हात छातीच्या समोर आणि एक ओंकार चॅन्ट करायचा आहे. सो इनहेल विथ एक्झिलेशन. इनहेल करत हात हळूहळू वरच्या दिशेने सरळ, हात एकमेकांच्या समोर. इनहेल करत हात वर घेतलेले आहेत. ऊर्ध्व हस्त ताडासन. एक्झेल करत बेंड फॉरवर्ड व्हायचं आहे. आधी पॅरलल टू द मॅट आणि देन कम्प्लिटली डाऊन. आपला फिंगर टिप्स खाली टेकवायचे आहेत. इफ पॉसिबल नसेल तर फिंगर टिप्स खालच्या दिशेने, मॅटच्या दिशेने पॉइंटेड हवे. इथून एक्झेल करत उत्तानासनातून अश्वसंचालनात जायचं आहे. आपला नी खाली, शिनबोन खाली आणि फूट जो आहे तो फ्लॅट ठेवायचा आहे मागचा.
आणि पुढचा पाय आणि अँकल आणि नी एका रेषेत परपेंडिक्युलर टू द फ्लोर. हात जर जमिनीवर जात नसतील, कुठला एखादा हात जर वर राहत असेल तर कमरेवर ठेवू शकतो आणि समोर बघायचं. परत एकदा एक्झेल करत पुढचा पाय मागे घ्यायचा आहे आणि प्लँक मध्ये जायचं आहे. हँड प्लँक. नीज खाली टेकवायचे आहेत आणि हळूहळू हनुवटीने आपल्या हनुवटीने खाली जायचं आहे. आपल्या हाताच्या स्ट्रेंथवर हे डिपेंड असतं की आपण डिरेक्ट खाली जाऊ शकतो का नाही. तर प्रत्येकासाठी हे डिफरंट असेल. ज्यांचे हात स्ट्रॉंग असतील ते डिरेक्टली हनुवटीने खाली जाऊ शकतात, परंतु ज्यांना हे जमणार नाहीये त्यांनी कम्प्लिटली खाली गेलं तरी काही हरकत नाही. खाली जाऊन आपली बटक ही वरच्या दिशेने आणि हात छातीच्या रेषेत ठेवायचे आहे आणि आपले एल्बोज स्वतःकडे ग्लाइड फॉरवर्ड करून भुजंगासनात घ्यायचं आहे. भुजंगासनात वर पर्वतासन. विथ एक्झलेशन पर्वतासनात जायचं आहे. कम्प्लीट पर्वतासन. आपले नीज समोरच्या दिशेने, टोज आणि नीज एका रेषेत, हात ओपन आणि इथून आपला उजवा पाय पुढे घ्यायचा आहे, डावा पाय मागे. मागचा पाय पुढे घ्यायचा आहे. परत एकदा उत्तानासनात इनहेल करत हात परत एकदा वर आणि हात छाती समोर जोडायचे आहे. सेकंड राऊंड सुरू करूया. सेकंड राऊंड परत एकदा ताडासनात उभं राहून हात छातीच्या समोर. इनहेल विथ एक्झिलेशन ओंकार. इनहेल ऊर्ध्व हस्त ताडासन. एक्झेल उत्तानासन. इनहेल यावेळेस लेफ्ट लेग बॅक अश्वसंचालन. एक्झेल प्लँक. पुढचा पाय मागे घेऊन प्लँक मध्ये जायचं. नीज डाऊन. हनुवटी जमिनीच्या दिशेने, अदरवाइज पूर्ण बॉडी खाली फ्लॅट जाईल आणि मग बटेक्स वर घ्यायची आहे. तर हनुवटी खालच्या दिशेने. आणि जेव्हा आपण अष्टांग नमस्कारात जातो तेव्हा आपलं बटेक्स वर का ठेवायचे. हा अष्टांग नमस्कार आहे. जेव्हा आपण आपलं बटेक्स वर ठेवतो तेव्हा आपले दोन्ही टोज, गुडघे, आपले पान, छाती, हनुवटी हे अंग हे जमिनीवर असतात आणि बाकी एंटायर बॉडी अपवर्ड मॅटवर नसते. सो इथून आता थोडस ग्लाइड फॉरवर्ड करायचं आहे. इनहेल करत भुजंगासनात यायचं आहे. कम्प्लीट भुजंगासन जमत नसेल तर नेवल खाली ठेवून फक्त छाती आणि हनुवटी वर ठेवली तरी काही हरकत नाही. भुजंगासनात ग्लूट्स ऍक्टिव्ह आणि लेग्स ऍक्टिव्ह ठेवायचे आहेत. पुश. एक्झेल पर्वतासन. पर्वतासनात परत एकदा टोज आणि नीज एका दिशेने पॉइंटेड. एल्बोज आणि नीज मध्ये थोडासा बेंड, मायक्रो बेंड. पाम कम्प्लिटली ओपन. हील्स अप. आपल्या टाचा जमिनीवर ठेवायच्या नाहीये. हील्स वर ठेवायचं आहे जमिनीपासून. आणि इथून आता डावा पाय हा दोन्ही हातांच्या मध्ये ठेवायचा आहे. उजवा नी खाली, टोज खाली, समोर बघायचं आहे. जसं मी मागे सांगितलं, दोन्ही हात खाली टेकत नसतील तर कमरेवर ठेवू शकता. कमरेवर ठेवून सुद्धा अश्वसंचालन कम्प्लीट करू शकता. एक्झेल करत मागचा पाय पुढे उत्तानासन. इनहेल दोन्ही हात वर ऊर्ध्वस्त ताडासन. एक्झेल
हात छातीच्या समोर. तिसरा राऊंड, इनहेल विथ एक्झिलेशन. ऊर्ध्व हस्त ताडासन. एक्झेल उत्तानासन. इनहेल उजवा पाय मागे. एक्झेल डावा पाय मागे. प्लॅंक. नीज डाऊन. चिन जमिनीकडे. पेटिक्स डाऊन. चिन आणि चेस्ट वर, नेव्हल डाऊन. अदरवाइज एंटायर बॉडी अप. बॉडी का सांगते हे ऐकायचं आहे. जर इथे आपल्याला लोअर बॅक पेन होत असेल तर नेव्हल डाऊन ठेवून फक्त चिन आणि चेस्ट अप ठेवायचे आहे. बॉडीला पुश नाही करायचं आहे. हे सेफ्टीचा विचार करायचा आहे. टोज कर्ल पुश करायची आहे बॉडी आणि पर्वतासना. नीज आणि टोज एका दिशेने. आर्म्स कम्प्लिटली ओपन. एल्बोज आणि नीज मायक्रो बेंड. टाचा वर ठेवायच्या आहेत, जमिनीवर ठेवायच्या नाहीये. टाचा जास्तीत जास्त वर ठेवायच्या आहेत. फक्त टोज वर आपली बॉडी बॅलन्स करायची आहे. पुढच्या इनहेलेशनला उजवा पाय पुढे घ्यायचा आहे आणि एक्झिलेशनला डावा पाय पुढे घ्यायचा आहे. इनहेल करत दोन्ही हात वर. एक्झेल प्रणाम. फोर्थ राउंड परत एकदा. इनहेल विथ एक्झिलेशन. इनहेल ऊर्ध्व हस्त ताडासन. एक्झेल उत्तानासन. इनहेल डावा पाय मागे. एक्झेल उजवा पाय मागे. प्लॅंक. गुडघे खाली. हनुवटी मॅटच्या दिशेने. बटेक्स वर. जमिनीवर नाही ठेवायचा. अष्टांग नमस्कार. बटेक्स डाऊन. इनहेल भुजंगासन. इधर पूर्ण भुजंगासन और अर्ध भुजंगासन. पुश करायचंय. एक्झेल पर्वतासन. टाचा वर. नीज आणि टोज एका दिशेने पॉइंटेड. नीज आणि एल्बोज मायक्रो बेंड मध्ये. पार्म्स कम्प्लिटली ओपन. बॅक स्ट्रेट. आफ्टर. इनहेल डावा पाय पुढे. हाताने सुद्धा ऍडजस्ट करू शकतो आपण आपला पाय. अश्वसंचालन. एक्झेल मागचा पाय पुढे. उत्तानासन. इनहेल दोन्ही हात वरच्या दिशेने. ऊर्ध्व हस्त ताडासन. एक्झेल प्रणामासन. फिफ्थ राउंड. इनहेल विथ एक्झिलेशन. इनहेल दोन्ही हात वर. एक्झेल उत्तानासन. इनहेल उजवा पाय मागे. अश्वसंचालन. एक्झेल डावा पाय मागे. प्लॅंक. होल्ड करायचा ब्रेथ. इथे अष्टांग नमस्कार. इनहेल भुजंगासन अर्ध किंवा पूर्ण. पुश करायची बॉडी अप. पर्वतासन आणि एक्झेल करायचं. इनहेल करत उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये. डाव्या पायाचा नी डाऊन. टोज डाऊन. समोर बघायचंय. समोरच्या पायाचा अँकल आणि नी एका लाईनीत. मागचा पाय पुढे आणायचा. उत्तानासन. इनहेल दोन्ही हात वर. एक्झेल प्रणामासन. सिक्स्थ राउंड. Inhale with exhalation.
इनहेल दोन्ही हात वर. एक्झेल उत्तानासन. इनहेल डावा पाय मागे अश्वसंचालन. एक्झेल प्लॅंक. इनहेल knees down. Exhale Ashtanga Namaskar. Buttocks down. Inhale Bhujangasan. Either navel down, Ardha Bhujangasan किंवा पूर्ण body up, going into Purna Bhujangasan. Toes curl. Push your knees up. Parvatasana. Exhale into this asana. Yes. आता डावा पाय पुढे आणायचा आहे. दोन्ही हातांच्या मध्ये अश्वसंचालन. उजवा गुडघा खाली, टोस खाली. डाव्या पायाचा अँकल आणि एका लाईनीत समोर बघायचं. परत एक्झेल करत मागचा पाय पुढे इंटू उत्तानासन. इनहेल दोन्ही हात वरच्या दिशेने. ऊर्ध्वस्थ ताडासन आणि प्रणामासनात हात जोडायचे आहे. रिलॅक्स करायचं. आता मुव्हिंग फॉरवर्ड. स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण कुठली आसनं करू शकतो. तर सूर्यनमस्कार हे रोजच्या रोज 12 राऊंड. जशी आपली स्ट्रेंथ इन्क्रीज होईल तसं आपण 6 राऊंड वरनं 8 राऊंड, 10 राऊंड, 12 राऊंड असे जाऊ शकतो. पुढे 12 पेक्षा जास्त प्रेफरेबल नाही. आपण स्पीड वाढवू शकतो किंवा एखाद्या आसनात होल्ड करण्याचा वेळ वाढवू शकतो. अशा करत आपण 12 राऊंड कम्प्लीट करायचं. मुव्हिंग फॉरवर्ड आपण काही इंडिव्हिज्युअल आसना बघणार आहोत. तर इंडिव्हिज्युअल आसनांमध्ये येतं वीरभद्रासन. 3 प्रकारचे वीरभद्रासन आहेत आणि पहिल्या वीरभद्रासनात 2 प्रकार येतात. तर आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा मॅटच्या मध्यभागी ताडासनात उभं राहायचंय वाईड एजला. ओके, आपल्या समोर वाईड एज हवी मॅटची. तर आपण लेग्स पूर्ण ओपन करू शकतो. पूर्ण लेग्स मॅटवर ओपन करायचे. जसं ताडासनात आउट एजेस पॅरलल असतात तसेच लेग्स ओपन केल्यावर आपले आउटर एजेस पॅरलल ठेवायचे आणि तिथे थांबायचं आहे. बॉडी स्ट्रेंथनिंग करायची आहे. पाय ओपन अप करून इनर थाईज ऍक्टिव्ह करायचं आहे. Legs open, complete open, outer edges parallel, inner thighs active. आता बॉडी प्लेन. बॉडी प्लेन म्हणजे ज्या एरियामध्ये आपली बॉडी आता आहे तो एरिया आपण सोडायचा नाही आहे. जेव्हा आपण आसनात जातो तेव्हा सुद्धा आपण बॉडी प्लेन सेम ठेवायचा आहे. आपण कुठेही बेली फॉरवर्ड किंवा बटेक्स बॅकवर्ड करायचं नाही आहे. तर ह्या अँगलने दाखवते. सगळ्यांनी पाय ओपनच ठेवायचा आहे. बॉडी स्ट्रेंथनिंग करायची. इथे जर आपल्या बटेक्स हिप्स बॅकवर्ड गेले तर बॉडी प्लेन चेंज होईल. इफ आपलं बटेक्स फ्रंटला आपलं बेली फ्रंटला गेला तर आपलं बॉडी प्लेन चेंज होईल. तर बॉडी प्लेन हेच ठेवायचं आहे. आपल्या नेव्हल सोबत, आपली पेरिनियम सोबत, आपल्या दोन्ही थाय सुद्धा सेंटर पासनं एका इक्वल डिस्टन्सवर ठेवायचं आहे. सो आता इथं वीरभद्रासन 2 आपण आधी करणार आहोत आणि मग 1 करणार आहोत. सो 2 थोडे प्रिपरेटरी आहे. साधारण आपण पुढच्या दोन्ही वीरभद्रासन ऍक्टिव्हली करू शकतो. तर ह्याच्यामध्ये राईट लेग जो आहे तो आता फ्रंटला, ही आपली फ्रंट आहे. वाईड एज ही आपली फ्रंट आहे. तो आपल्या राईट साईडला टर्न करायचं. ही राईट साईड. ठीक आहे. तर आता राईट साईडला टर्न केल्यावर काय झालं, आपली एंटायर बॉडी सुद्धा राईट साईडला गेली. परंतु आपल्याला आपलं फ्रंट सोडायचा नाही आहे. सो आपला पाय जरी राईट साईडला फेसिंग असला तरी आपली बॉडी ही फ्रंट फेसिंग हवी. म्हणजे आपली जी नेवल आहे तिला आपण आपलं सेंटर, आपली दिशा ठरवणारी एक महत्वाचा बॉडी पार्ट आपण डिसाईड करतो. तर आपली नेवल जिकडे असेल तिकडे आपलं फ्रंट असेल.
सो आता सध्या आपला फ्रंट हे डायगनली टुवर्ड्स राईट साइड गेला आहे, ते आपल्याला कम्प्लिटली फ्रंट साइडला आणायचं. सो आता नेव्हल फ्रंटला येईल, म्हणजे आपण पूर्ण आपला टॉर्सो फ्रंट साइडला येईल, राईट. पण आपली इनर थाय हा जो हिप जॉईंट आहे तो कम्प्लिटली उजव्या साइडला आहे, ठीक आहे. आणि आपला डावा पाय जसा तसा, आउटर एज स्टील पॅरलल टू युअर मॅट, ओके. ते अजिबात सोडायचं नाही, जसाच्या तसा जसा आधी होता, दोन्ही आउटर एजेस पॅरलल होते ते, की आता ती एज मॅट वर पूर्ण फर्मली प्रेस करायची आहे. आणि आपला उजवा पाय जो आहे तो सुद्धा स्ट्रेंथन ठेवायचा आहे. नी बेंड नाही करायचा आहे, नी सॉफ्ट ठेवायचा आहे, बॉडी इन फ्रंट, ठीक आहे. इथे बॅलन्स झालेली आहे बॉडी. आपली उजवी टाच आणि डाव्या पायाची आर्च हे दोन्ही टी मध्ये हवे, परपेंडिक्युलर टू इच अदर, ओके. हा आपला डावा पाय, हा आपला उजवा पाय, हे पूर्ण टी फॉर्म मध्ये हवे, एकमेकांपासून लांब परंतु एकमेकांना असे इंटरसेक्ट करतील ह्या डिरेक्शन मध्ये ठेवायचं आहे, ठीक आहे. तिथून पुढे हात खांद्याच्या रेषेत सरळ, छाती ओपन करायची आहे, इथे पूर्ण छाती ओपन करायची आहे. रिमेंबर बॉडी फ्रंट, उजवा पाय फक्त उजव्या दिशेला. त्यायोगे आपण स्ट्रेचिंग सुद्धा करू शकू पायाचं. जर कोणाला इथे ब्लॉकेजेस असेल, कुठला स्ट्रेस असेल, तो सुद्धा रिलीज होईल. पण आपण जर बॉडी सोबत वळलो तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. इथून नी बेंड करायचा आहे आपला उजवा, आणि आपला अँकल आणि नी एका रेषेत, नी अँकल क्रॉस करता कामा नये. आपण स्टील समोर बघत आहोत. आणि आता जेव्हा आपण ह्या पोझिशन मध्ये कम्फर्टेबल होऊ, आपण हळूहळू उजव्या साईडला बघतो. फक्त मान आपण कॉन्स्टंटली आपली डावी हिप ही मागे प्रेस करायची आहे, सो दॅट बॉडी फ्रंटला राहील आणि आपण उजव्या साईडला बघायचं. 3, 2, 1. इनहेल करत बेंड सोडायचा, पाय समोरच्या दिशेने, हात खाली आणि डिस्टन्स रिड्यूस करायचा आहे. आसना कम्प्लीट. एका साईडने आसना कम्प्लीट झाला. आता आपण डाव्या साईडने करणार आहोत. तर परत एकदा डिस्टन्स आउटर एजिंग, जर हे आपले पाय आहे तर आपला जो लिटल टो आहे, हा जो सगळ्यात छोटा जे टो आहे, त्या रेषेत जी एज आहे आपल्या पायाची, पावलाची, त्या दोन्ही एजेस पॅरलल टू इच अदर. आणि त्या दोन्ही एजेस खाली प्रेस करायच्या आहे, त्यांना वर येऊ द्यायचं नाही. त्या दोन्ही एजेस खाली, इथून डाव्या साईडला त्या पाय वळवायचा आहे. परत एकदा हिप जॉईंट पासून पाय वळवायचा आहे, पूर्ण बॉडी फ्रंट साइड, ओके. नेव्हल ऑब्झर्व करायचे. इफ नेव्हल फ्रंटला असेल तर एंटायर बॉडी फ्रंटला असेल. इफ नेव्हल डायगनल असेल तर पूर्ण बॉडी डायगनल असेल. तो लक्ष ठेवायचं आहे नेव्हल कडे. कॉन्स्टंटली आपली उजवी हिप साइड बॅक, आणि त्याऐवजी आपली जी डावी साइड आहे ती कॉन्स्टंटली बॅक अशी पुश होईल. बिकॉज राईट नाव आपला डावा पाय हा डाव्या साईडला फिटिंग आहे. सो आपण जेव्हा बॉडी ही डाव्या साईडला जसा प्रयत्न करतो तेव्हा आपण ऑटोमॅटिकली उजव्या हिपला जेव्हा मागे करतो तेव्हा बॉडी इक्वल प्लेन मध्ये येते, ओके. हे ऑब्झर्व करायचं आणि कॉन्स्टंटली मागे पुश करायचं, ठीक आहे. सो इथून परत एकदा हात खांद्याच्या रेषेत सरळ, एक्झेल करत मी बेंड करायचा. आउटर एज ऑफ राईट लेग कॉन्स्टंटली मॅट वर प्रेस करायची. आणि जो डावा नी त्यांनी अँकल क्रॉस करायचा नाही आहे. अँकलच्या रेषेत किंवा थोडा मागे चालू शकतो, परंतु अँकलच्या रेषेतच ठेवायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ, छाती ओपन आणि हळूहळू डाव्या साईडला बघायचं. बॉडी बॅलन्स करायची आहे. मागच्या पायावर जास्त प्रेशर द्यायचा आहे. जो आउटर एज आहे त्याला कॉन्स्टंटली प्रेस करायचा. हिप मागे घ्यायची आहे. समोरच्या नीवर जास्त प्रेशर द्यायचा नाहीये. इनहेल, एक्झेल, इनहेल,
एक्झेल. हळूहळू एक्झेल करत आसना सोडायचं. हात खाली आणि दोन्ही पायातला डिस्टन्स रिड्यूस करायचा. परत एकदा ताडासनात उभं राहायचं. हे झालं वॉरियर 2, वीरभद्रासना 2. आता मॅटच्या फ्रंट साईडला यायचं, नॅरो एज, आणि जसं आपण सूर्यनमस्काराला थांबलो होतो तसं थांबायचं आहे. ताडासनामध्ये दोन्ही पायांमध्ये हिप विड्थ डिस्टन्स, हात साईडला, नजर समोर. आता आपण वीरभद्रासना 1 करणार आहोत. वीरभद्रासनात 1 मध्ये 2 मॉडिफाईड पोजेस आहेत, ज्यात आपले हात फक्त हाताची पोझिशन चेंज होते. तर सुरुवात करूया. आधी आपला उजवा पाय हा मागे घ्यायचा आहे. उजवा पाय मागे घेतला तर जेव्हा डावा पाय समोर बघतोय तेव्हा आपला उजवा पाय समोर नाही बघू शकत. आपल्याला बॅलन्सिंगला ते अवघड जाईल. जेव्हा आपण पर्टिक्युलरली ह्या पोझिशन मध्ये असतो तर आपला जो उजवा पाय आहे तो थोडासा डायगोनली उजव्या कोपऱ्यामध्ये जर फेसिंग असेल तर आपल्याला बॉडी बॅलन्सिंग इझी जातं. ठीक आहे. तो जर थांबायचा नाहीये, थोडा डिस्टन्स रिड्यूस करायचा हवं तर, आणि तोच आपल्या उजव्या डायगोनल डिरेक्शन मध्ये फेसिंग ठेवायचे आहे. उजवा पाय स्टील सरळ, डावा पाय स्टील समोर आणि उजवा पाय थोडा तिरपा, जे टोज आहे ते थोडे तिरपा अँगल मध्ये ठेवायचे आहे. आणि इथे परत एकदा जेव्हा आपले उजव्या साईडला आपले टोज टर्न करतात तेव्हा आपली बॉडी सुद्धा उजव्या दिशेने फेस करते, परंतु आपण पूर्ण बॉडी फ्रंटला आणायची. अगेन आपली नेव्हल, आपली जी नाभी आहे ती समोरच्या दिशेने फेसिंग करत असेल तर आपली एंटायर बॉडी फ्रंट फेसिंग असेल तर आपण ती वळवायची आहे समोरच्या दिशेने आणि त्यालगे आपण आपली बॉडी सुद्धा फ्रंटला ठेवू शकतो. इथे हात कमरेवर ठेवायचा आणि डिस्टन्स मेजर करायचा. हळूहळू जेव्हा आपण आपला नी बेंड करू तेव्हा आपल्याला कळेल की आपला अँकल क्रॉस होतोय का नीने. आपला गुडघा हा आपल्या अँकलच्या रेषेत सरळ हवा, अदरवाईज थोडा मागे चालेल, परंतु क्रॉस नाही करायचा, अदरवाईज सगळा प्रेशर नीवर येईल. मागचा गुडघा थोडा पेन करू शकतो बिकॉज ऑफ थोडी ट्विस्टिंग ऍक्शन, दॅट इज फाईन, काहीच होणार नाहीये. काही दिवसांनी जेव्हा पायाला सवय होईल तेव्हा तो पेन करणार नाही, परंतु पूर्ण आउटर एज खाली प्रेस करायचे मागचा पाय आणि पुढचा पाय फ्रंट फेसिंग. हात हळूहळू वर घ्यायचे आहेत आणि इथे एकच चेंज आहे. जो पाय मागे आहे तो हात खाली घ्यायचा आहे, आपल्या हॅमस्ट्रिंगवर ठेवायचा आहे आणि वरच्या हाताने थोडं मागे झुकायचं आहे, बॅक बेंड करायचं आहे. हे सेकंड मॉडिफिकेशन. हे जर कोणाला येत नसेल ड्यू टू काही रिझन की बॅलन्स होत नाहीये बॉडी और फ्लेक्झिबिलिटी कमी आहे, त्यांनी नॉर्मल हात दोन्ही वर घेऊन समोरच्या रेषेत सरळ बघायचं. नॉर्मल ब्रीदिंग, बॅलन्स बॉडी. एक्झेल करत बेंड सोडायचा, मागचा पाय पुढे, हात खाली. हेच आसना आपण दुसऱ्या पाय रिपीट करूया. तर आता ताडासनात उभं राहायचं. इथून डावा पाय मागे आणि आउटर एज खाली प्रेस करायची. परत एकदा डावा पाय हा डायगोनली लेफ्ट साइड फेसिंग हवा आणि उजवा पाय मात्र समोर आणि आपली एंटायर बॉडी समोर. जे आपली नेव्हल आहे ती फ्रंटला फेस करणार आहे आणि मागच्या पायाची आउटर एज कॉन्स्टंटली प्रेस करायची. इथून परत एकदा दोन्ही हात वर घ्यायचे, हळूहळू नी बेंड करायचा समोरच्या पायाने आणि करायचं नाही आहे समोरच्या गुडघा आणि अँकल एका लाईनने. कोर ऍक्टिव्ह, ग्लूट्स ऍक्टिव्ह, हँड्स अप. आणि इफ सेकंड मॉडिफिकेशन करायचं असेल तर जो आहे तो हात हॅमस्ट्रिंग वर ठेवून वर बघायचे आहे. थोड्यासा छातीवर कर्व येणार आहे. आपण मागच्या दिशेने बेंड होणार आहोत. अदरवाईज दोन्ही हात वर ठेवून नॉर्मल वीरभद्रासना करायचं आहे. समोर बॉडी पूर्ण समोर ठेवायची आहे. अजिबात डाव्या साईडला वळता कामा नये.
ब्रीद. श्वासोच्छवास थांबवायचा नाहीये. कुठल्याही परिस्थितीत ब्रेथ होल्ड नाही करायचा. आणि एक्झेल करत मागचा पाय पुढे, हँड्स डाऊन, रिलॅक्स करायचं. हे झालं वीरभद्रासना 1. ह्याच्यामध्ये जेव्हा आपण पाय दोन्ही बॅलन्सिंग साठी त्याची पोझिशन चेंज करतो तेव्हा लेग स्ट्रेंथनिंग साठी इम्पॉर्टंट असतात. बॅक वर काम होतं कारण आपण आपल्या बॉडीला कॉन्स्टंटली फ्रंट फेसिंग ठेवत असतो. तर आपली बॅक तिथे इम्पॉर्टंट रोल प्ले करते. अँड देन 4 हा एकदम इम्पॉर्टंट फॅक्टर आहे बिकॉज आपण जोपर्यंत 4 आफ्टर करत नाही तोपर्यंत आपण बॅलन्स नाही करू शकणार. ह्या आसनामध्ये जोपर्यंत आपण आपल्या 4 कडे लक्ष देत नाही तोपर्यंत आपले हे आसना जमणार नाही. इफ कोणाला जमतच नाही विदाउट कीपिंग 4 ऍक्टिव्ह देन काहीतरी चुकतं आहे पूर्ण आसनामध्ये. 4 ऍक्टिव्ह ठेवायचं, ब्रिदिंगवर कंट्रोल ठेवायचा. ब्रिदिंगवर जेव्हा कंट्रोल येईल तेव्हा आसन स्टेबल, आपण आसनामध्ये स्टेबल राहू शकतो. ठीक आहे. सो ब्रिदिंगवर कंट्रोल म्हणजे आपण एक्झेलेशन लॉंगर ठेवायचं, इन्हेलेशन नॉर्मल ठेवायचं, कॉन्स्टंटली फोकस ब्रिदिंगवर ठेवायचं. तर ह्या दोन्ही आसनातून आपण तिसऱ्या आसनाकडे वळणार आहोत जे काही थोडंसं ट्रिकी आहे. जो आपल्याला त्यासाठी वॉल किंवा चेअर, जो स्ट्रॉंग चेअर असेल तिचा उपयोग होऊ शकतो. पण वॉलचा उपयोग जर करायचा असेल तर मॅट पूर्ण वॉलकडे न्यायची आहे. इथे हात वॉलवर टेकतील अशा प्रकारे ठेवायचा आहे. आणि वीरभद्रासना 1च्या पोझिशन मधून आपण 3 मध्ये जाणार आहोत. तर म्हणून मी वीरभद्रासना 2 हे पहिल्यांदा घेतलं जे प्रिपरेटरी आहे. बॉडी त्याच्या पुढच्या आसनांसाठी प्रिपेअर होते. वीरभद्रासना 1 जे आपण केलं त्याच्यामध्ये आपण नंतर आपण आपला उजवा पाय मागे घेतला. आता उजवा पाय हा डायगोनली फेसिंग टुवर्ड्स राईट साइड होता, परंतु इथे आपण तो टोज वर ठेवणार आहोत. आपली टाच वर आणि फक्त टोज खाली. बॉडी फ्रंटला फेसिंग ठेवायची. आता आपल्याला भिंतीचा सपोर्ट जो लागणार आहे किंवा चेअरचा सपोर्ट तो असा घ्यायचा आहे. पूर्ण पाम हे भिंतीवर, समोरचा पाय कॉन्स्टंटली समोरच्या दिशेने, अजिबात तो इकडे तिकडे वळवायचा नाहीये. आपल्याला कम्प्लिटली त्या पायावर बॅलन्स करायचं हे लक्षात ठेवायचं. थोडा डिस्टन्स ठेवायचा भिंत आणि आपल्या पायामध्ये, तर आपण फॉरवर्ड जाऊ शकतो. अदरवाईज आपलं डोकं भिंतीला लागेल. सो त्याचा ऍडजस्ट करायचा. आता इथून आधी हात भिंतीवर और फिंगर टिप्स भिंतीवर. ओके. आणि नी बेंड करायचा आहे सो दॅट वर यायला इझी जाईल. थोडा नी सॉफ्ट ठेवायचा आणि मागचा पाय हा सरळ रेषेत उचलायचा आणि हळूहळू पुढचा पाय सरळ करायचा. या आसनामध्ये लक्षात ठेवायचं आपला पाय तो बॅलन्सिंग फॅक्टर आहे आणि जो वरचा पाय आहे तो स्ट्रेंथनिंग. पूर्ण स्ट्रेंथनिंग करायचा, सरळ रेषेत ठेवायचा. फ्लेक्झिबिलिटी इम्पॉर्टंट आहे. आणि आसना सोडताना हळूहळू पाय खाली आणायचा, भिंतीवर हात प्रेस करायचे, नी रिलीज करायचा, लेग फ्रंटला आणायचा. तर जो खालचा पाय होता तो स्ट्रेंथनिंग अँड बॅलन्सिंग फॅक्टर, मागचा पाय स्ट्रेंथनिंग अँड फ्लेक्झिबिलिटी, या दोन्ही गोष्टी बघत होता. तर या आसनात आपण स्टार्टिंगला दोन ब्रेथ, मग 5 ब्रेथ, मग असं वाढवत वाढवत आपण बऱ्याच वेळ होल्ड करू शकतो. नेहमी बॉलची गरज लागेल असं काही नाहीये. आपण जेव्हा आसनामध्ये ईज निर्माण करू तेव्हा हळूहळू बॉडी यूज टू होईल आणि आपल्याला बॉलचा सपोर्ट न घेता हे आसना करता येईल. तर आपण आता हे आसना उजव्या पायावर रिपीट करूया. अगेन डिस्टन्स ठेवायचा बॉल आणि आपल्या बॉडीमध्ये. हात वॉलवर, डावा पाय मागे, वर पाय ठेवायचा आहे टाचावर, कारण अन्य आपल्याला पाय उचलायचा आहे. सो थोडासा फ्रंट नी बेंड करून मागचा पाय उचलायचा आणि बॉडी पॅरलल टू द फ्लोर. वीरभद्रासना 3. पूर्ण सपोर्ट घ्यायचा वॉलचा,
अजिबात हेजिटेट नाही करायचं की सपोर्ट लागतो आपल्याला, नाही लागायला पाहिजे असं काही नाहीये. आणि एक्झिक्यूट करत पाय बँड करायचा समोरचा, सपोर्ट घ्यायचा वरचा आणि मागचा पाय खाली, पाय पुढे आणायचा, परत एकदा आसना रिलीज. तर हे झालं वीरभद्रासना 3. ओके, सो आपण हे पर्टिक्युलर 3 आसना का घेतले ह्यामागचं रिझन, ह्याचा फ्लेक्झिबिलिटी, स्ट्रेंथनिंग आणि श्वास या 3 गोष्टींचा आपण उपयोग करतो. आणि जेव्हा आपण श्वासावर फोकस करतो, त्याच्यावर आपली बॉडी कंट्रोल करतो, तेव्हा नक्कीच हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. आणि वेट लॉस मध्ये जसं म्हणाले तसा हा ऍस्पेक्ट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर मूव्हिंग फॉरवर्ड आपण आता काही स्ट्रेंथनिंग आसनांकडे जाऊया. तर हँड स्ट्रेंथनिंग आसनांमध्ये प्लांट, साईड प्लांट, पर्वतासन, डॉल्फिन पोज असे अनेक प्रकारचे आसन आहेत. आपण पर्वतासन तर शिकलेलोच आहोत मागच्या काही सेशन्स मध्ये, आणि आज सूर्यनमस्कार करताना सुद्धा. तर आता आपण डॉल्फिन पोज कडे वळूया. ते डॉल्फिन पोज ही पर्वतासनासारखीच असते, परंतु आपण 4 आर्म्सवर बॅलन्स करतो. बॉडी ही कम्प्लिटली 4 आर्म्सवर ठेवतो. तर 4 आर्म्सवर जेव्हा बॉडी असते तेव्हा आपला मॅटशी कॉन्टॅक्ट जास्त असतो. सो आपण आपल्या बॅकवर जास्त फोकस करू शकतो. सो मूव्हिंग फॉरवर्ड आपण आसनात जाऊया ॲनिमल पोझिशन मध्ये. तर आपण पहिल्या 3 आसनात लेग्सवर फोकस केला, आता आपण आपल्या हँडवर फोकस करणार आहोत. तर आधी ॲनिमल पोझिशन मध्ये जायचं. 2 हात ओपन कम्प्लिटली, रिस्ट, एल्बो, शोल्डर एका लाईनीत आणि नी आणि हिप जॉईंट एका लाईनीत. इथून आधी बॉडी प्रिपेअर करायची आहे. तर आधी कॅट अँड काऊ स्ट्रेच करूया. इनहेल कॅट, एक्झहेल कॅमल. इनहेल कॅट, एक्झहेल कॅमल. इनहेल कॅट, exhale, camel. Inhale, cat. Exhale, camel. बॉडी रिलॅक्स करायचा, स्पाइन परत एकदा पॅरलल टू द फ्लोर. आता डॉल्फिन पोज साठी जसं मी म्हटलं आपले 4 आर्म्स हे खाली जाणार आहेत जमिनीवर. तर आपण आपले पाम साईडला करून तिथे एल्बोज टेकवायचे आहेत, म्हणजे आपले शोल्डर, एल्बोज, आपलं पोपर आणि खांदा दोन्ही एका लाईनीत, आणि फोरआर्म्स जमिनीवर पूर्ण. इधर आपण आपले पाम्स ओपन ठेवून ते जमिनीवर ठेवू शकतो किंवा इंटरलॉक फिंगर्स सुद्धा ठेवू शकतो. मी प्रिफरेबली इंटरलॉक फिंगर्स ठेवते बिकॉज बॉडी जास्त बॅलन्स करू शकते या पोझिशन मध्ये. आणि लाईक आय सेड, पर्वतासनासारखंच आसन आहे, फक्त पाम्स ऐवजी कम्प्लीट फोरआर्म्स आपण जमिनीवर ठेवले. तर आता इथून आधी टोज कर्ल करायचे आहेत आणि बटेक्स पॉइंटेड इन अपवर्ड डिरेक्शन, आणि हळूहळू आपले नीज उचलायचे आहेत आणि थोडा पायातला आणि हातातला डिस्टन्स कमी करायचा आहे आणि तिथेच थांबायचं आहे. आपला मानेने आपण मागच्या दिशेला बघत आहोत. आपल्या दोन्ही पायांच्या मध्ये तिथे थांबायचं, आसन होल्ड करायचंय. खांदे, फोरआर्म सगळ्यासाठी हे आसन उत्तम आहे. नीज थोडे बेंड केले तरी चालतील. मायक्रो पेक्षा थोडे जास्त करायचे आहेत इफ अनकम्फर्टेबल होत असेल आसनात. आणि हळूहळू एक्झेल करत गुडघे खाली आणायचे जमिनीवर. बॉडी रिलॅक्स करायची आहे आणि परत एकदा ॲनिमल पोझिशन मध्ये यायचं. तर जेव्हा आपण डॉल्फिन पोज मध्ये होतो तेव्हा आपलं पूर्ण बॅलन्सिंग हे हातावर आणि खांद्यांवर होतं. तर जेव्हा आपण आसनात जातो तेव्हा आपल्याला कम्प्लीट स्ट्रेच आणि इव्हन आपल्याला फोरआर्म स्ट्रेंथन ठेवावं लागतं. सो फ्लेक्झिबिलिटी आणि स्ट्रेंथनिंग दोन्ही ऍस्पेक्ट अटेंड होतात. सो आपण परत एकदा हे आसन रिपीट करूयात. तर एल्बोज, शोल्डर्स
एकारची शिफ्ट परपेंडिक्युलर टू द फ्लोर, बटेक्स पॉइंटेड अप, टोज कर्ल्ड ठेवायचे आहेत आणि हळूहळू गुडघे वरच्या दिशेने आणि डॉल्फिन पोज मध्ये जायचंय. तिथे थांबायचं, नी थोडेसे बेंड करायचे आहेत. एक्झेल आणि इनहेल. ब्रेथ होल्ड नाही करायचंय, कोर ऍक्टिव्ह. हळूहळू नीज खाली आणायचं, आसना सोडायचं, हात मोकळे आणि वज्रासनात बसायचं. वज्रासनात बसताना टोज एकत्र दोन्ही टाकांच्या मध्यभागी आपल्या बटक्स प्लेस करायचं आणि वज्रासनात बसायचं. तर डॉल्फिन पोज ही आपण आधी 1-2 ब्रेथ होल्ड करण्यापासून स्टार्ट करू शकतो आणि हळूहळू 5-10 असे किती ब्रेथ होल्ड करू शकतो. याच्याने आपली हँड स्ट्रेंथ वाढते, बॅलन्सिंग वाढतं. देन रक्त पुरवठा हा वरच्या बॉडीला म्हणजे आपल्या ब्रेनला स्पेशली जास्त होतो. सो वेट लॉस साठी म्हणजे आपली स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी, तसेच आपल्या बॉडीला जो मोनोटोनस ब्लड फ्लो होत असतो तो जरा चेंज करण्यासाठी आपण हे आसना नक्कीच करू शकतो. इन्व्हर्जन्सचे काही फायदे या आसनात मिळतात, कारण आपली बॉडी ही ग्रॅव्हिटीच्या दिशेने उलटी असते. तर आपल्या ब्रेनला रक्त पुरवठा होतो, आपल्याला फ्रेश फील होतं अँड मेनी मोर थिंग्स. तर आपण आता वज्रासनात बसूया आणि डोळे बंद, हात गुडघ्यांवर. बॉडी ऑब्झर्व करायची आहे. 6 सूर्यनमस्कार, 3 वीरभद्रासन आणि डॉल्फिन पोज नंतर आपल्या बॉडीवर काय इफेक्ट दिसतो. बॉडी गरम झाली आहे, आतून डिफरंट फिलिंग आहे, ओपन्ड अप फिलिंग आहे, कुठे स्ट्रेस रिलीज झाला आहे, कुठे स्ट्रेस क्रिएट झाला आहे, बघायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे. कुठे पेन होत आहे, कुठे बॉडी कंट्रोल करत आहे, कुठे बॉडी रिलीज करत आहे, बघायचं आहे. फेशियल मसल्स पूर्ण रिलॅक्स ठेवायचे आहेत. भुवया, फोरहेड, थ्रोट, जॉ सेपरेटेड ठेवायचा. पाठ सरळ, स्पायनल कॉर्ड मात्र आफ्टर ठेवायचा. दोन्ही हात गुडघ्यांवर. ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. Inhale, exhale. With every exhalation, body release करायचं, relax करायची आहे. वज्रासनात बसणं अवघड होत असेल तर पाय सुखासनात ठेवायचे आणि ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी वज्रासनातच बसून राहायचं आहे. कंटिन्यू करायचं. Inhale, exhale, inhale, exhale. पुढच्या एक्झिलेशनला हळूहळू डोळे ओपन करायचे. तर वेट लॉस या मेन रिझन साठी जी आपण सगळे आसनं केली ती आपण रोजच्या रोज रिपीट करू शकतो. सूर्यनमस्कार रोज घातले तरी चालणार आहेत. सकाळच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस, कधीही 6 सकाळी 6 संध्याकाळी. सो दॅट ज्यांची बैठी जीवनशैली असते त्यांच्यासाठी हा पॅटर्न खूप उत्तम आहे. कारण दिवसभर बसून राहिल्याने जेव्हा आपली पाठ, खांदे आणि सगळं जेव्हा मोकळं करायचं असतं तेव्हा सूर्यनमस्कार नक्कीच हेल्प करतात. टोनिंगसाठी हेल्प करतात. आणि देन जी आसनं आपण केली, 4 आसनं केली ती रोजच्या रोज, जसं की मी म्हणाले की आपण त्याचा होल्ड पिरियड, ते आसनं होल्ड करायचा पिरियड, आपला टाइम वाढवू शकतो. त्यातले ब्रीदिंग काउंट्स वाढवू शकतो. त्याच्यानंतर आसना
सूर्यनमस्कारामध्ये जेव्हा आपण म्हणतो तेव्हा 12 पेक्षा जास्त घालण्याआधी आपण प्रत्येक आसनात स्वतःला काही ब्रेथ होल्ड करायला ट्राय करायचं आहे किंवा 12 आसन आहेत लवकर लवकर एकामागे एक अर्थातच आसनाचे पूर्ण आसन हे करेक्ट विथ पॉस्चरल करेक्शन करून जेव्हा आपण पटापट 12 सूर्यनमस्कार घालतो तेव्हा ते आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं असतं आणि नक्कीच जेव्हा आपण होल्ड करून सूर्यनमस्कार घालू तेव्हा ते स्ट्रेंथनिंग साठी इम्पॉर्टंट असते आणि जे 4 आसनानंतर केली त्याच्यामध्ये सुद्धा आपण जेव्हा होल्डिंग पिरियड इन्क्रीज करतो तेव्हा आपली बॉडी स्ट्रेंथन होते. सो जास्ती आसना करणं हे एम ठेवण्यापेक्षा प्रत्येक आसनामध्ये आपण किती जास्त ऑब्झर्व करतोय किती जास्त होल्ड करतोय हे इम्पॉर्टंट आहे. सो त्या योगे आपण नक्कीच आपलं गोल जे आहे ते अचीव्ह करू शकतो आणि नक्कीच त्याच्यासोबत आपले डिफरंट बॉडी इफेक्ट दिसून येतील जे की चांगलेच असतील. नक्कीच आपला हृदयाचं आरोग्य आपली बॉडी टोनिंग आणि काम करण्याची जी क्षमता असते ती इन्क्रीज होईल. सो आणि बसून राहण्याची क्षमता सुद्धा इन्क्रीज होईल. नक्कीच त्यांची बैठी जीवनशैली आहे त्यांच्यासाठी बसून राहून कोणाचे पाठ वगैरे दुखण्याचे त्रास असतील तर बॉडी जेव्हा स्ट्रेंथन होते तेव्हा आपला एन्ड्युरन्स बसून राहण्यासाठीचा वाढतो. सो हे सगळे त्याचे इफेक्ट्स आहेत आणि नक्कीच ब्रीदिंग ह्या गोष्टीवर फोकस करायचा आहे. आपल्या बऱ्याच डिसऑर्डर्स डिसीजेसच्या मागचं मेन रिझन हे ब्रीदिंग असतं. सो लाईक आय सेड मी पहिल्या सेशन मध्ये सुद्धा आणि जे मागच्या वर्षी जे सेशन घेतलं त्याच्यामध्ये सुद्धा मी ह्या गोष्टीवर फोकस केला होता. या गोष्टीवर स्ट्रेस करत होते की ब्रीदिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण चुकीच्या प्रकारे ब्रीदिंग करतो त्याच्यामुळे आपल्याला बरेच प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. इव्हन वेट लॉस मध्ये जेव्हा आपण एक्झेल आउट जास्त करतो तेव्हा आपण नक्कीच आपला फॅट लॉसला हेल्प करत असतो. हे जर जेव्हा मी सगळ्यांना सांगते तेव्हा नक्कीच सगळ्यांचे कान असे ओपन होतील की येस वेट लॉस मध्ये जेव्हा आपण फॅट लॉसचा विचार करतो आपण वेट कमी करण्याचा विचार करतो आपला एक्सेसिव्ह फॅट रिड्यूस करण्याचा फॅट बर्न करण्याचा विचार करतो तेव्हा एक्झिलेशन थ्रू आपण फॅट बर्न करत असतो. बिकॉज फॅट बर्न होणे हे केमिकल रिॲक्शन आहे आणि ती जी केमिकल रिॲक्शन मधनं 2 कंपोनंट क्रिएट होतात कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. कार्बन डायऑक्साईड आपण आपल्या उच्छवासातनं आपल्या एक्झिलेशन मधनं बाहेर टाकतो. सो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपलं एक्झिलेशन पिरियड वाढव आहे मी दरवेळेस सांगत असते की त्यासाठी पण एक्झिलेशन मधनं आपण बॉडी रिलॅक्स करत असतो. सेकंड थिंग आपण फॅट बर्न करत असतो आणि नक्कीच लंग्सची कॅपॅसिटी वाढवत असतो. हृदयाचं आरोग्य जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आणि अगेन सगळे डिसऑर्डर त्याच्याने क्युअर होऊ शकतात जेव्हा आपण श्वास ह्या गोष्टीवर फोकस करतो. तर त्या ठिकाणी माझा स्पीच संपलेला आहे आणि आपला सेशनही डन झालेला आहे आणि हे आय थिंक माझं लास्ट सेशन होतं. सो नक्कीच परत एकदा मला संधी मिळेल अशी अपेक्षा करते आणि थँक्यू. धन्यवाद. देवगिरी बँकेचे अध्यक्ष, देवगिरी बँकेची टीम आणि टेक्निकल टीम, थँक्यू सो मच. आणि ज्याने हा प्रोग्राम अटेंड केला आहे फेसबुक लाईव्हवर त्या सगळ्यांचा सुद्धा खूप खूप आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद ईशानी मॅडम. आपण दिलेल्या अत्यंत उपयुक्त मार्गदर्शनाबद्दल सर्व उपस्थितांचे आभार. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी पुढील सत्रात. धन्यवाद. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे.